लोक त्याच्यावर हसत होते, त्याला कमी समजत होते. त्याच्याकडे काहीच नाही असं सगळ्यांना वाटत होतं. पण कोणीच कल्पना केली नव्हती, एक दिवस तोच मुलगा सगळ्यांना गप्प करणार आहे. ही गोष्ट आहे एका छोट्या गावात राहणाऱ्या मुलाची, जिथे मोठी स्वप्न बघणं हीच एक चूक मानली जायची. त्याचं नाव काही मोठं नव्हतं, त्याची ओळख काही खास नव्हती. घरची परिस्थिती खूप बिकट होती. बाबा दिवसभर मजुरी करायचे, आई घर सांभाळायची. कधी कधी तर घरात 2 वेळचं जेवण मिळणंही कठीण व्हायचं. तो मुलगा शाळेत जायचा, पण त्याच्या पायात चप्पल नव्हती. त्याच्याकडे महागडी पुस्तकं नव्हती, ना कोणी खास मार्गदर्शन होते. शाळेतले काही मुलं त्याची थट्टा करायचे, तुझ्यासारखं काहीच करू शकत नाही. त्या शब्दांनी त्याच्या मनाला खूप लागायचं, पण तो काहीच बोलायचा नाही. तो फक्त शांत राहायचा आणि मनात एकच गोष्ट ठेवायचा, एक दिवस मी काहीतरी करून दाखवणार. रात्री सगळे झोपले की तो छोट्या दिव्यांच्या उजेडात अभ्यास करायचा. त्याच्याकडे मोबाईलही साधाच होता, पण त्याच मोबाईलवर तो शिकायला लागला. यूट्यूबवर व्हिडिओ बघून नवीन नवीन गोष्ट समजून घ्यायला लागला. लोक म्हणायचे यातून काहीच होणार नाही, पण त्याला माहिती होतं यातून माझं फ्युचर बनणार आहे. एक दिवस त्याने ठरवलं, मी कोणाचं ऐकणार नाही, मी फक्त माझ्या स्वप्नांसाठी काम करणार. त्या दिवसापासून त्याने स्वतःला पूर्ण बदललं. वेळ वाया घालवणं बंद केलं. फक्त काम, मेहनत आणि शिक्षण. हळूहळू त्याला रिझल्ट दिसायला लागले. त्याने स्किल शिकली, ज्यावर तो दिवस रात्र मेहनत करत होता. पहिल्यांदा त्याला थोडे पैसे मिळाले. ते पैसे खूप छोटे होते, पण त्याच्यासाठी ते खूप मोठे होते, कारण ती त्याच्या मेहनतीची पहिली कमाई होती. काही वर्षांनंतर तोच मुलगा, जो कधी लोकांच्या हसण्याचा विषय होता, आज एक सक्सेसफुल माणूस बनला होता. त्याच्याकडे स्वतःचं घर होतं, पैसे होते आणि सगळ्यात महत्त्वाचं रिस्पेक्ट होती. जे लोक त्याला कमी समजायचे, जे त्याच्यावर हसायचे, आज तेच लोक त्याचं कौतुक करत होते. कोणी म्हणत होतं, आम्हाला आधीच माहिती होतं तू मोठं करणार, पण त्याला सत्य माहिती होतं. लोक तुमच्यावर हसतील, तुम्हाला कमी समजतील, पण जर तुम्ही थांबला नाहीत, हार मानली नाही, तर एक दिवस तुम्ही त्यांना गप्प कराल. हा होता आजचा धडा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि धडा चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे रोज एक नवीन धडा मिळणार आहे.